मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून जामखेड येथे विविध गावातील मराठा बांधवांची गेल्या 2 महिन्यांपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे। आज शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी तालुक्यातील सोनेगाव येथील मराठा बांधवांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला होता। या साखळी उपोषणास नुकतेच 2 महिने पूर्ण झाले आहेत। या साखळी उपोषणात सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ, सरपंच डॉक्टर विशाल वायकर, दत्तात्रय जाधव, रामकिसन बोलबट, रावसाहेब वायकर, दादासाहेब गायवळ, दादासाहेब खोटे, गोकुळ बिरंगळ, मोहन पवार, पोपट बिरंगळ, गणेश जाधव, विकास भोसले, सागर गायवळ, नशीबवान भोरे, दिलीप गायवळ, संजय जाधव, महावीर खोटे, संतोष चव्हाण, सुजित वायकर, महादेव शिंदे, काका टेकाळेसह अनेक मराठा बांधव सहभागी झाले होते। महाराष्ट्रामध्ये गेले जे 2 महिने मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावा त्यासाठी जे उपोषण चालू आहे, 2 महिने गेलं, त्या उपोषणाचा आज 60वा दिवस आहे। त्या 60व्या उपोषणामध्ये आज जामखेड या ठिकाणी आमचं सोनेगाव सुद्धा त्यांच्या उपोषणाला साखळी उपोषणासाठी सहभागी झालेला आहे। तरी जरांगे पाटील जे निर्णय घेतील, आज बीडमध्ये जी सभा होणार आहे त्याच्यामध्ये जे जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे निर्णय घेणार आहेत त्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या मराठा समाजाची जी दिशा घेतील पुढच्या निर्णयासाठी त्यासाठी आम्ही सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभे आहोत असं जाहीर करतो। महाराष्ट्र सरकारला आमची एवढीच विनंती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष मानून त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण डिक्लेअर करू, पण तसं काय होताना आम्हाला दिसत नाही। तरी पण आम्ही सरकारला त्यांची जाणीव करून देतो की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अन्यथा त्यांनी जर आमच्या मराठा समाजाच्या मागण्याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आमचा लढा असाच कायमस्वरूपी चालत ठेवू आणि मनोज जरांगे साहेब जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला आमचा सर्व ग्रामीण भागातून सर्व गावत्या गावातून त्यांना पाठिंबा राहील असं मी जाहीर करतो। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही, घेतल्याशिवाय सोडत नाही। कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।